व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। आजच्या या धर्मपीठावरील उपस्थित सर्व संत मंडळी, त्याचबरोबर उपस्थित सर्व हिंदू बंधू आणि भगिनींनो, संघाला 100 वर्ष या वर्षीला पूर्ण होता शताब्दी महोत्सव आहे आणि त्या निमित्तानं पूर्ण देशामध्ये ही धर्म संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे। या धर्म संमेलनानं संपन्न करताना याचा उद्देश जो आहे त्याचा विचार लक्षात घेतला गेला पाहिजे, कारण आपण सातत्यानं आपल्या संस्कृतीचे गोडवे गात असतो। आमची संस्कृती, आमचा धर्म, आमचा देश, आमचा देव याचा सार्थ अभिमान प्रत्येकाला असतो, परंतु धर्म बोलताना, राष्ट्राबद्दल आस्था प्रगट करताना जेवढा आत्मिक भाव आहे तेवढा आत्मिक भाव आपल्या कृतीतून दिसत नाही। कारण ज्या समितीने हे संमेलन या ठिकाणी आयोजित केलं त्यांचा विचार पूर्ण वैजापूर तालुक्याने एकत्रित यावा हा होता। मला वाटतं या वैजापूर तालुक्याच्या हिंदू बांधवांची संख्या एवढीच असेल, आपण त्या विचाराला किती त्या ठिकाणी प्रतिसाद देतो याच्यावरती धर्म अवलंबून आहे। कारण फक्त आपण बोलत असतो धर्म धोक्यात आहे, राष्ट्र धोक्यात आहे, पण धर्म धोक्यात आहे, राष्ट्र धोक्यात आहे जरी कळत असलं तरी ते वळत नाही। ही आपल्या धर्मियांची आपल्या सर्वांची शोकांतिका आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या नावाने जयघोष करतो, पण संभाजी महाराजांचा, छत्रपतींचा एक तरी गुण आमच्या रक्तात आम्ही उतरू दिलाय का, हा पहिला प्रश्न आपल्या सर्वांना आहे माझा। छत्रपतींची जयंती असेल, संभाजी महाराजांचा बलिदान मास असेल, किती लोकांनी बलिदान मासाची आठवण केली, संभाजी राजांच्या बलिदानाची किती आठवण आम्ही आमच्या उराशी बाळगली। हा भगवा जो दामाडोलात फिरतोय, फडकतोय, याच्या दंडाची आठवण कुणाला आहे? एकीकडे आम्ही म्हणतो की आम्ही कुणा मुसलमानांचे विरोधक नाही, आम्ही त्यांचे विरोधक आहे जे आमच्या भारत मातेच्या विरोधात कटकारस्थान करतात, त्यांच्या विरोधात आम्ही आहोत। कारण आमचा धर्म सहिष्णू आहे, आमच्या धर्मानं समतेची शिकवण आम्हाला दिलेली आहे। आमचा धर्म कुणा धर्मीयावरती, परधर्मीयावरती अन्याय करायला सांगत नाही, पण हेही आमचा धर्म आम्हाला विसरू देत नाही। जर तुमच्यावरती कुणी अन्याय करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही औषध केलंच पाहिजे। या देशामध्ये सर्वात ज्वलंत प्रश्न आहे गोमातेचा। या देशामध्ये सकाळी जो सूर्य उगतो, सूर्योदयाच्या वेळेला संपूर्ण देशामध्ये लाखो गायीची कत्तल होते। तिच्या रक्तानं माखलेला जो ही भारत भूमी आहे, हिला मात्र त्याचा आनंद नाही। त्याच्या तीव्र वेदना आमच्या भारत मातेच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी रुतत राहतात। पण आम्ही फक्त एवढंच म्हणतो गो हत्या बंद झाली पाहिजे, पण गो हत्या बंद होण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार कोणी करतं? आम्ही फक्त कसायाला दोष देतो। मागच्याही वेळेला या स्टेजवरनं मी हे सांगितलं, गाय विकणं बंद झालं पाहिजे। अरे आमच्यापासून आम्ही हिंदू लोक त्या ठिकाणी, आम्ही शेतकरी लोक गाय पाळतो, आम्हीच ती कसायाला विकतो। खरे दोषी जर पाहिलं तर आपणच आहोत।
प्रत्येक व्यवस्थेच्या मुळाशी आम्हीच आहोत. अरे आम्हीच आम्हाला त्या ठिकाणी वाढीत टाकतो. लक्षात घ्या, मगाशी दीदीने सांगितलं, छत्रपतींना त्रास कुणापासून झाला? स्वकीयापासून जेवढा त्रास झाला तेवढा परकीय तर परकीयच होते, परधर्मीय ते त्यांच्या विरोधातच होते, पण स्वकीयांनी सुद्धा त्यांना कधी सुखाची नीद घेऊ दिली नाही. एवढंच नाही, संभाजी राजाला जर कोणी धरून दिला असेल, कोणी जर मुघलांच्या बरोबर त्या असणाऱ्या शत्रू सैन्याच्या बरोबर कोणी जर संधान बांधला असेल, तो आमचाच होता. गणोजी शिर्के कोण होता? तो परकीय होता का स्वतःच्या बायकोच्या भावानं राजा संभाजींना धरून देण्याचं मत पाप केलंय? अरे एवढंच नाही, छत्रपतींनी रायगडावरती जो राज्याभिषेक केला त्याला नाकारणारी सुद्धा आमचीच माणसं होती. आम्ही दुसऱ्याच्या बद्दल बोललोच पाहिजे, पण कधीतरी आमचा विचार पण केला पाहिजे. अरे एखाद्याची मुलगी जर, आमच्या एखाद्या हिंदूची मुलगी जर पळवून दिली, त्याला विरोध करणारा जर आमचा माणूस असेल, लव जिहादच्या बाबतीत बोलणारा माणूस आमचा असेल, त्याच्या विरोधात सुद्धा गरळ ओकणारी आमचीच माणसं आहे. गणपतीची प्रतिष्ठापना केली, गणपती उत्सवाला त्याच्या पुढे दारू पिऊन नाचणारी माणसं सुद्धा आमचीच आहे. अरे पिलेला माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो, काय अर्थ आहे त्याला? आम्हीच आमच्या संस्कृतीला नाकाम करू इच्छितोय. आता हे सुधारलं पाहिजे. आम्ही सुद्धा मुसलमानांचा सन्मान करतो, पण जे स्वदेशीच्या आमच्या भारत मातेच्या बद्दल ज्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी चांगुलपणाचा भाव आहे. तुम्हाला आठवतं मिसाईल ज्यानं निर्माण केलं, मिसाईलचा जो संस्थापक आहे त्या अब्दुल कलामांचा आम्ही सारेच आदर करतो. असा एकही माणूस नाही अब्दुल कलामांना नाव ठेवत नाही, कारण आयुष्य आमच्या भारत मातेच्या उत्कर्षासाठी त्यांनी दिलं. पण या देशात राहतात, या देशाशीच गद्दारी करू इच्छितात, त्यांच्या उरावरती पाय देऊन त्यांना मातीत घातलं पाहिजे, हे आमचा धर्म आम्हाला सांगतो. हे आम्ही केलं पाहिजे. आज आपल्या अवतीभोवती मी पश्चिम बंगालला सुद्धा एका धर्मसंमेलनाला गेलो होतो. मी तिथे पाहिलं आजची पश्चिम बंगालची परिस्थिती फार वेगळी आहे. हिंदू जीव मुठी धरून तिथे राहतो आहे. तुम्ही इथे जेवढ्या ताकदीनं, जेवढ्या उल्हासानं तुम्ही जय श्रीराम म्हणता, तेवढी ताकद तिथे कुणाची उरली नाही. कारण मताच्या राजकारणासाठी तिथल्या राजकारण्यांनी शेपूट घातलाय. त्याचा तो परिणाम. धर्म बोलून चालणार नाही, धर्म कृतीत आणावा लागेल, धर्म रक्तात उतरावा लागेल. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आता धर्म पाहिजे, आणि त्याच्यासाठी धर्म सदृढ सुसंपन्न करायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्या माझ्यातले भेदभाव मिटले पाहिजेत. संप्रदायातला सांप्रदायिक वाद मिटला पाहिजे, पंथामधले भेद मिटले पाहिजे. धर्मगुरूंनी निरपेक्ष निर्विकारपणे धर्माचं काम केलं पाहिजे. जेवढी तुमची धर्म टिकवण्याची जबाबदारी आहे, तेवढीच व्यासपीठावरून बोलून तुम्हाला धर्म जगवण्यासाठी, तुम्हाला जीवनात मध्ये धर्म परिवर्तन करण्यासाठी जागृत आणि चेतना देण्याची जबाबदारी आमची पण आहे. कॉर्पोरेट आता धर्म चालू बोलून चालणार नाही. मला परवा दिवशी त्या दिवशी कोणीतरी निमंत्रण दिलं, पण निमंत्रण देताना त्यांनी सांगितलं तुम्हाला काय मानधन द्यावं लागेल. अरे आम्हाला मानधनाची काय गरज आहे? आम्ही धर्म टिकवण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्याचं बलिदान द्यायला वेदीवरती तयार आहोत.
मग आम्हाला भौतिक गरजांची काय गरज आहे? तुम्ही एवढे आमच्यासाठी आहे, मग त्याच्यासाठी बांधण्याची काय गरज आहे? पण मित्रांनो, एक शोकांतिका आहे. मी पाहिलंय, धर्मावरती व्याख्यान द्यायला सुद्धा कुणीतरी 1-1 लाख रुपयाचं मानधन मागतं. मग तो खरंच का धर्म? आमच्या तुकोबराने सांगितलं, बोले घातले रणाया नाही आसू आणि माया. अरे जर असले धर्माचार्य जर असतील तर धर्म तुमचा कसा टिकणार आहे? आणि ऐकणारे जर सुधीवर नसतील तर तरी आमचा धर्म कसा टिकणार आहे? तुम्हाला सांगतो, संघानं 100 वर्ष समाजातल्या उपेक्षित माणसाला सुद्धा ताकद देण्याचं काम केलंय. संघ समर्पणावरती उभा आहे. समर्पण आहे संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकामध्ये. आम्ही भगवे वेशधारी जेवढं समर्पण आहे, आमच्यापेक्षाही उत्कट समर्पण धर्म प्रचार संघ प्रचारकाचं आहे. आम्ही कुठली ना कुठल्या तरी व्यवस्थेची अपेक्षा करतो, पण संघाचा प्रचार कुठलीच अपेक्षा करत नाही. सांगितलेलं काम इमानईद्वारे करण्याचं काम करतो. आणि म्हणून डॉक्टरांनी लावलेलं हे छोटस रोपट, पण त्या रोपट्याला गोळवलकर गुरुजींनी घातलेलं खत पाणी, त्याचा विशाल वटवृक्ष आज आपल्याला या 100 शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं पाहायला भेटतो. हे तुमचं माझं भाग्य आहे. कारण संघ नुसता बोलत नाही, संघ ते कृतीतून दाखवतो. धर्म बोलून बोलता येत नाही, धर्म कृतीतून दिसतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, भविष्यामध्ये बोलायचं नाहीये, ते कृतीतून दिसलं पाहिजे, ते कृतीत उतरलं पाहिजे. आणि पुढच्या धर्मसंमेलनानं येताना आपण एकास एक आणलं पाहिजे. जे झोपलेले आहेत त्यांना सुद्धा स्वकर्तव्याची जाणीव आता करून देण्याची गरज आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, नुसतं छत्रपतीच्या नावाचे उद्घोष करून चालणार नाही. छत्रपती सारखं जगायला शिकावं लागेल. एक तरी गुण संभाजीराजाचा आपल्यात असला पाहिजे. आणि म्हणून तो आपल्याकडून अपेक्षित आहे संघाला. कारण जिथे एक काळ असा होता, 1च मिनिटात आपल्याला पुढे मांडतो आणि थांबणार आहे मी. अरे बहुजनाला कधी जवळ घेतलंच नाही, म्हणून बहुजनातले अनेक लोक ख्रिश्चन झालेत, मिशनऱ्याच्या आमिषाला बळी पडले. 1950 पर्यंत पांडुरंगाच्या मंदिरात सुद्धा विष्णुगिरी महाराज बहुजनांना जाऊ दिलं जात नव्हतं. अरे बहुजनांना कधी धर्माच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगू दिल्या नाही ना ऐकूही दिल्या नाहीत या लोकांनी. आता ती परिस्थिती संघानं मुडीत काढली आहे. आता प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत आपला धर्म जातो आहे. धर्माची प्रक्रिया ही तिथपर्यंत देण्याचा संघ परिवार काम करतो. आणि म्हणून या शताब्दीच्या निमित्तानं ज्यांनी समर्पण केलं आतापर्यंतच्या काळामध्ये, त्यांना आम्ही सलाम करतो. आणि या व्यासपीठावरून बोलण्याची संधी या समितीनं मला दिली, त्याबद्दल या समितीचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.